नमस्कार मित्रांनो. तर पुन्हा एकदा आपण आपले सहर्ष स्वागत करत आहोत एका सुंदर आणि रमणीय अशा मंदिरात, आणि त्याचं नाव आहे आपल्या पुण्याजवळील सुप्रसिद्ध असं रामदरा मंदिर. हे मंदिर पुण्यापासून खूप जवळ म्हणजे हडपसरपासून फक्त 18 किलोमीटरवरती आहे. लोणी काळभोर येथील या सुंदर मंदिरामध्ये आपल्याला खूप प्रसन्न असं वाटेल. तर आपण बघू शकता की आम्ही सुरुवात केलेली आहे पार्किंगपासून, आणि तुम्हाला पूर्ण मंदिराचं स्पष्ट दर्शन आम्ही येथे करवणार आहोत. सो पूर्ण व्हिडिओ तुम्ही नक्की बघा, आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा. चला तर मग सुरुवात करूया. हे बघू शकता आपण मंदिराचं मेन गेट आहे. यातून आतमध्ये आपण जाऊ शकता. वरती मंत्रपुष्पांजली लिहिलेली आहे. तुम्ही बघू शकता इथे मंदिर परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी आपल्याला विनंती केलेली आहे. पुढे गेल्यानंतरच तुम्ही मंदिराचा असा सुंदर देखावा बघू शकता. हे मंदिर पूर्ण पाण्यामध्ये उभारलेले आहे, आणि याचं सुंदर चित्रीकरण आपण इथे बघू शकता. खूपच सुंदर आणि रमणीय असं हे प्रभू रामचंद्रांचं मंदिर आहे. इथे भाविक भक्त मोठ्या प्रमाणावर आलेले असतात. या मंदिरात दर्शन घेताना प्रभू रामचंद्रांची आठवण येते आणि मन पूर्ण भारावून जातं. तर बघू शकता तुम्ही सुंदर अशा पाण्यामध्ये असलेलं हे मंदिर खूप छान दिसत आहे. आजूबाजूला निसर्गरम्य परिसर आहे. झाडे झुडपे आणि हिरवगार असं वातावरण इथे उपलब्ध आहे. त्याचनंतर खूप सारे भाविक भक्त इथे फोटो काढताना आणि दर्शन घेताना बघायला मिळतील. 1970 साली या सुंदर मंदिराची उभारणी करण्यात आलेली आहे, आणि हे मंदिर पूर्णतः वास्तुशास्त्राप्रमाणे उभारण्यात आलेले आहे. या शेजारील तळ्यामध्ये पावसाळ्याच्या कालखंडामध्ये पाणी जमा होते. डोंगरामध्ये वसलेल्या या छोट्याशा मंदिरामध्ये आपल्याला प्रभू रामचंद्रांची आणि सीतामातेची सुंदर अशी मूर्तीही बघायला मिळेल. इथून सुरुवात होते आपल्या मंदिराची. डाव्या बाजूला पाय धुण्याची व्यवस्था केलेली आहे. तुम्ही बघू शकता सुंदर असं मंदिर, आणि तुम्हाला ऊन लागू नये म्हणून पत्र्याची सुद्धा व्यवस्था करण्यात आलेली आहे. समोरच तुम्ही बघू शकता गणपतीचं सुंदर असं मंदिर आहे, आणि आतमध्ये जाण्यासाठी पायऱ्यांची व्यवस्था केलेली आहे. उजव्या बाजूलाच एक छोटंसं असं सुंदर मंदिर आहे, ज्यात भाविक भक्त दर्शन घेऊन आपल्या मंदिरात जाण्याची सुरुवात करतात. इथून आपण मंदिरामध्ये प्रवेश करण्यासाठी पायऱ्या उतरून खाली जाऊन मंदिरात प्रवेश करूयात. मंदिराचा कळस तुम्ही बघू शकता. पुढे गेल्यावरती प्रत्येक खांबावरती तुम्हाला वेगवेगळ्या संत महात्म्यांचे दर्शन करायला मिळेल. प्रत्येक खांबावरती वेगवेगळ्या संतांचे महंतांचे इथे मूर्ती बनवण्यात आलेली आहे, आणि प्रत्येकांचे नावही तिथे लिहिलेले आहे. तर तुम्ही त्यांना बघू शकता आणि पुढे जाऊन तुम्ही दर्शनही घेऊ शकता. उजव्या बाजूला आल्यावरतीच तुम्ही बघू शकता भाविकांची मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी रांग लागलेली आहे. शनिवारी आणि रविवारी मोठ्या प्रमाणात भाविक भक्त इथे येतात, आणि तुम्हाला एकच गर्दी इथे बघायला मिळेल. पण तुम्हाला वाटणारही नाही की आपण गर्दीमध्ये उभे राहून खूप वेळ थांबलोय, कारण इथे दर्शनही लवकर होतात, आणि सुंदर अशा निसर्गरम्य वातावरणामध्ये आपल्याला वाटतही नाही की आपण खूप वेळ थांबलो आहात. पुढे आल्यावरच आपल्याला मंदिरात प्रवेश घेताना समोरच आपल्याला प्रभू मारुती म्हणजेच हनुमान यांचे दर्शन घ्यायला मिळेल, आणि तुम्ही आता दर्शनाचा लाभ घेऊ शकता.
भिंतींवरती खूप सुंदर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या कलाकृती, देवांचे वेगवेगळे चित्रीकरण केलेले आहे आणि ते बघण्यासही खूप सुंदर वाटतात. हे आहे मुख्य मंदिर. यात तुम्हाला श्रीराम, प्रभू रामचंद्र, सीतामाता आणि लक्ष्मण यांचे दर्शन घ्यायला मिळेल. पुढे आल्यावरच आपल्याला बघू शकता भाविक भक्त मोठ्या प्रमाणावर दर्शन घेत आहेत आणि सगळं असं स्वच्छ, सुंदर आणि निर्मळ वातावरणही इथे आहे. समोरच बजरंगबलींची सुंदर अशी प्रतिकृती, ज्यात त्यांनी हृदयातून आपले श्रीराम आणि सीतामाता यांना दर्शविले आहे, ते बघायला मिळेल. प्रत्येक खांबावरती संतांचे इथे मूर्ती लावण्यात आलेल्या आहेत. त्याही खूप सुंदर आणि रमणीय आहेत. तुम्ही बघू शकता. खूप सुंदर असं दर्शन करून आपण वरती चाललेलो आहोत. इकडेही आपण बघू शकता मंदिराचे सुंदर सुंदर असे दृश्य आणि तिथे असलेली हिरवेगार वातावरण. पाण्यात उभारलेले 1970 सालचे हे मंदिर खूपच रमणीय आणि सुंदर आहे. जर तुम्हाला हे मंदिर आवडले असेल आणि आमचा व्हिडिओही आवडला असेल तर नक्की आम्हाला कमेंटमध्ये कळवा. आम्ही आपल्या कमेंटची वाट बघू. तसेच व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि नक्कीच शेअर करा. हे सुंदर असे मंदिराचे दृश्य बघून तुम्हाला काय वाटले हेही आम्हाला कळवा.